जाऊ दे स्वीटू, जाऊ दे. ते यार काऊन अशी वागू राहिली समजूनच नाही राहिला. तिला कशाचीच कमी नाही ना. कशाची कमी नाही, कशाची बंदी नाहीये. जे वाटेल ते तर करू शकते. काही तिला कोणी म्हणायलाच काही तयार म्हणजे तिला मला मला समजते ना बा. तिला कशाचीच रोकटोक नाहीये. तरी पण ती अशी वागून राहिली त्याच्यानं माझा जीव आला. आणि तिला काही गरज नव्हती आत्याला काही बोलायची. असं आत्यालाही बोलली ना हे मला अजिबातही पटलेलं नाहीये. अरे हो, बरोबर आहे. मलाही धक्काच बसला ऐकून की आत्याला अशी का बोलली. तिचं काय घेणं द्यालं. हा, आत्या काय तुझा पगार घेत नाही, तिला मागत नाही. हा, बाबा आत्या ते पाय असतील. बाबाची जबाबदारी नाही आहे का आत्या. हा, योगिताचं काय घेणं आलं. तिला काय काम असं बोलायचं. आणि लेकराच्या बाबतीत आत्याला असं काही बोलणं तिला शोभलं तर का. पहिले तर मला असं वाटलं, खरं सांगतो तुले, आईच्या समोर मी म्हटलं नाही, पण मला असं वाटलं आईनंच काही तिले म्हणली किंवा बोलली काही ना काही. पण इथं आल्यावर आता समजलं तर पण योगिताचं चुकलं. राजू, खरंच योगिताचं चुकलं. हो ना रे. मले मी काय समजून नाही राहिलं का. योग्य चुकलं म्हणजे चुकलं तिचंच आहे ना. हा, आई ते काहीच नाही म्हणत हो. आईचं कसं आहे हे पाय ते आई नावच बदनाम झालं. हा, पण आई ना योग्य काहीच नाही म्हणत काही नाही. आणि बाबाच्या तर बरं डोक्यावरच आहे योग्य. आणि मी कधी तिले कधी दुखावलं नाही. छोटू कधीच नाही दुखावलं मी तिले. ते म्हणेन तसंच. हा, असं वाटतं जाऊ दे बाबा, प्रेग्नन्सीत हार्मोन चेंजेस होतात काही हे होती त्याच्यानं तिला चिडचिड होत अशीन हे होत अशीन तर तिच्या मनच. पण ती खूप करून राहिली असं एवढं नसते ना, एवढं नसते काही. जाऊ दे आता, थांब आता जरा. मी ना योगिताला फोनच लावतो. हा, आणि तिला जरा चांगल्या भाषेतच लावतो. हा, तिला समजून नाही राहिलं काय. काही फोन गिन नाही लावा लागत, काही काम नाही. ती तशीच मग डोक्यावर बसते. आता आणतच नाही मी तिला 6 महिने. मग समजेन तिले. 6 महिने आता कॉन्टॅक्टच नाही करायचा ना, फोन करायचा ना, बोलायचं नाही ना, काहीच नाही काहीच नाही. म्हणजे तिला समज पाहिजे जरा आता काय आहे तर. असं मूर्ख पोरा, काही अक्कल आहे की नाही तुले. हा, 6 महिने म्हणतोय आणत नाही तिले. 3 महिन्यात तिची डिलिव्हरी आहे ना. त्या डिलिव्हरीच्या वेळेस तिला एकटं टाकतं का. आणि ते लेकरू जन्माला येईन त्यावेळेस तू हजर नाही, आई बाबा हजर नाहीत. त्या काय पापरे. हा, तुम्ही असे मूर्ख. त्याला बाप भेटले त्याचा गुन्हा आहे का. हा, तशी तर भल्ली लेकराची घाई झाली तुम्हाला. लेकरू पाहिजे लेकरू पाहिजे. आणि त्याच्या वेळेस तमाशे करून राहिले. मोठे शिकेल सावरे बाप हा ना रे तुम्ही. काय कामाचे रे. तुमच्यापेक्षा गावली बुरले. तुमच्यातच मेळ नव्हता दोघा नवरा बायकोत. लेकराला जन्माला घालायची एवढी घाई काय झाली ती तुम्हाला. तुम्हाला काय का सोपच वाटते का रे. अबई आबा शिटू मला काही आहे का. मी आता बा तिले काय काय दुखवलं विचारलं नाही तो. चाल तिच्या बापाच्या घरी विचार माझ्या तिले कायची कमी आहे तिले. हा, तिले जमून नाही राहिलं तर मी का आता नाही राहिलाच तोडू का. मी काही काय रस्त्यावर पडेल आहो का. लाव बरं तू फोन तिले. फोन लाव तिले आणि दे माझं तुम्ही तिले. मला फोनवर नाही लावत मी. अरे मॅट पोरा, तो फोन मालाच आहे ना. घेऊन नाही बसला तू. लाव ते फोन. हे पोरगा आहे ना माझं. स्पीकर वर कर. बोलतो मी तिच्या संग. ठाकून राहिली जास्तीची. चुबस छा चुबस म्हटलं ना. मग जरा आबाजी नेतात तुले भोर. आबाजी की जाजो मग. बस चुपचाप. अगे बोल. सांगू नको मी अति बसेला म्हणून काय. श्याम चुबस म्हटलं ना. आत्या याले नेव तिकडे. आता घरी नाही ना व. कुठे बाहेर गेली ना ते. काय रे श्यामा, चुप बस. हा, चुप बस की मित्र चॉकलेट दे ना. बोलायचं नाही. हा, मग बोलायचं नाही. हा, मग बोलायचं नाही. हा, चुप चुप. हा, हॅलो. हा 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 हॅलो. हा योगिता, काय करू राहिली. काही नाही, आराम करून राहिली होती. बोला ना. काय आरामच करतो का नाही जन्मभर. विचारी करत जाय म्हटलं जरसा. हा, आरामच करा लागते. तर विचार करावा. जसं डोक्यात काही मेंदू आहे की नाहीये. का बिना मेंदूचाच आहेस तू. म्हणजे ताई, तुम्हाला काय माहित आहे फोन आला वाटतंय ना. बघा ना ताई, बघा कशी वागून राहिले माझ्यासोबत. आई बाबा हे यांनी मला एकदा पण म्हटलं नाही होऊ नको. काय नाही म्हटलं. हा, ह्या पहिनी मी आज लोक कधीच तुमच्यात बोलली नाही. हा, पण मी दिवाळीच्या वेळेस राहिली बी नाही. मलाही समजलं. हा, मलाही समजलं की आता भावाचं लग्न झालं. आता आपल्याला 2 दिवसाच्या वेळ राहायला नाही पाहिजे. हा, तेवढी समजदार आहे मी. म्हणून 2 दिवसात चालली गेली. मी कधी तुमच्या गायत बोलली नाही की आई तर तुमच्यातही बोलली. पण आता पाणी डोक्यावरून गेलं. हातातली परिस्थिती निघून चालली. म्हणून फक्त फुलावला. आणि ती तुम्हाला माहित आहे मी काही शिल्लक बोलत बसत नाही. आणि मला काही टाइमही नाहीये. हा, तुम्हाला माहित आहे घरी मला किती लाळ आहे ते. खरखरच आहे.
आणि मला त्याची किंमत आहे. तुमच्यासारखी नाही मी घरी एवढा लाड असूनही भांडणं करू बापाच्या घरी जाणारी. मी माझ्या घरीच खुश आहे. मी कोणाच्यात बोलत नाही. पण राजूची बहीण म्हणून आणि तुमची ननद म्हणून एवढंच सांगतो, मा भाऊ काही रस्त्यावर पडे नाही आणि तुमचे एवढे नखरे तो फटचे उचलणारही नाही. त्याचं काही अजून वय झालं नाही. आता याच्यावरून तुम्ही विचार करा. आम्ही काही जास्त वाट पाहणार नाही. म्हणजे ताई तुम्ही मला धमके देऊन राहिले का? तो स्वभाव माझा नाहीये. तुम्ही एवढं ओळख असेल ना मला, आता फुकटच्या धमक्या देणं आणि विचारसारखी बडबड करणं आणि शिल्लकचं बोलणं मला आवडत नाही. जे आहे ते मी सांगते. आणि मला तुम्ही आवडता वहिनी म्हणून मला शेवट तुम्हीच पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा फोन केला. तुम्हाला माहिती आहे आईचा स्वभाव, माहिती आहे ना आईचा स्वभाव किती कडक आहे. आणि राजू आईच्या पुढे एक शब्दही बोलत नाही हे तुम्हाला माहित असेल. आईनं सांगितलं योगाचं जास्त वय करत असेल तर सोडा पिच्छा. आपल्या पोराचं काही वय झालं नाही अजूनही चांगली बायको भेटते आणि खरंच भेटते. मावाले चांगला नोकरीवर आहे, पगार कमावते, हिरो सारखा दिसते, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे त्याच्या मागे, मी भेटते त्याला. विचार तुम्ही करा आता. तेच म्हटलं वहिनी. आता विचार तुमचा तुम्ही करा. मी तुम्हाला बहिणीसारखं समजते म्हणून तुम्हाला अंदरची गोष्ट सांगितली की इकडे काय भात शिजून राहिला. एखादी ननद ती तर सांगतही नव्हती. हॅलो ताई तुम्ही असं कसं बोलू शकता? हे असं कसं करू शकतात? हे असं कसं करू शकतात? आईला म्हणजे काय? म्हणजे आई असं म्हणू शकतात? माझ्या लेकराचा काही विचार आहे की नाहीये? मी कोर्टात जाईल. असं चालू द्या मग कोर्टान कचेरी. आम्हाला काही पैशाची कमी नाहीये. आम्ही आमच्या भावाचं लग्न लावून देऊ आणि भर कोर्टाचे केसेस करत बसू. तो इकडे सुखाचा संसार करीन, तुम्ही तिकडे तारखेवर येत जा लेकराले घेऊन. तुम्हाला भारतातली न्याय व्यवस्था इथंच असेल. पहिला रिपोर्ट झाला की शेवटच्या माणसाच्या खटकाले लागतो म्हणून आयुष्यभर बसता मग कोर्टाच्या चक्रा मारत. कोणाला देऊन राहिला वहिनी ह्या तुम्ही? तुम्ही शिकेला त्याच्यापेक्षा 10 पटीने आम्ही बी शिकाव. आम्ही काही मिळाल नाहीये आणि सगळं इथं मॅनेज होते हे तुम्हाला माहित असेल. म्हणजे स्वीटूताई ही जाहीर धमकीच झाली मला? तसंही समजलं तर चालते हुशार वहिनी. विनंती वजा धमकी समजली तरीही चालते. विनंती आहे की या नाही तर तुमचं आयुष्य तुम्हाला लखव. मला एकुलता एकच भाऊ आहे. माझ्या आई वडिलाला एकुलता एकच मुलगा आहे आणि आमच्या इथं निर्णय भिजत घोंगड्यासारखे भिजवत ठेवत नाहीत. कारण कोणालाही विचारसान तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा की जरा शांतते बसान विचारा की काय चुकलं किंवा कोणाचं चुकलं. माझ्या आईचं जर चुकलं असतं, माझ्या भावाचं जर चुकलं असतं, माझ्या बाबाचं जर चुकलं असतं तर मी सगळ्याच्या समोर बोलली असती. पण चूक तुमची आहे. तुम्हाला काही गरज नव्हती का? आत्यानं काय तुम्हाला दुखवलं ना? आत्या काय तुमचं खाऊन राहिली? काऊन तिच्या भावावर तिचा काहीच अधिकार नाही? म्हणजे माहेरात पुरीचाहीच अधिकार नसते का? आणि लेकरासाठी तुम्ही तिला बोलल्या, आईले ते टोचून टाचून बोलता. पाहूनच मी करूनच राहिले. असं वाटतं जाऊ दे माय काय करायला लागते. एकुलती एक भाऊ जो आहे लाडाच्या होत्या तुम्ही म्हणून आम्ही चूप होतो. तर तुम्ही तर आमच्या वृक्षाचे केस उपटायला लागले. मग आम्ही टोपी घालता येते आता. पाहता विचार करून ठेवते फोन. हॅलो 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 ताई. मियाड झाली का शिटू? कायच्या काही बडबड करून राहिली? पागल डोक्याचे टेन्शन घेईन ना ते. चुप बस तू. टेन्शन काही घेत नाही. आताशी येत नाही येत पाहतो. हो बस काय करून राहिली? मला म्हणते कोर्टात जातो. जाणं म्हणा मग सांगितलं ना तिले. तू मियाटच आहेस बिचारी शिटू. सगळं तिचे बाबा आई काय म्हणतील मले? चुप बस ना रे. तिच्या आईले फोन लाव. तिच्या आईले सांगतो की मी असं बोलली बा पाय जाय त्याच्या इकडे. तिची आई बरोबर सांभाळते मग तिले. एवढी नको काळजी करू बायकोची. भल्ला गेला काय बा शिटू तू काही बडबड करतो. अरे यार काय काय बा तुम्हाला काही समजतच नाही बा. तुमचं लोकांचं काही समजूनच नाही राहिलं ना. त्या योगिताचं काही समजून राहिलं ना, आईचं ना त्वालं. मला ते मी लग्नच कायले केलं काय सांगा.
केलं ना आता एकदा, मग बस पिसत. चुप बस आता. अजिबात तिचा फोन घेणार तर घ्यायचा नाही तिला काय. आता ते तुला फोन करीन, तू आता फोन घेणार नाही तिचा काय. आता मी पाय तिले. पहिले बायकोले निरा डोक्षार घेतलं, आता ते काही उतरून नाही राहिली खाली. हो दे रे, मग पोराले चॉकलेट दे. जाय मामा ते तुले चॉकलेट. पाय मग पोरगा फोन व्हायला चुप बसला. चल त्याला चॉकलेट आण दे. मग जाय बाबू, मामा देते चॉकलेट. शायन आहे माय पोरगा, मग श्यामाला शायन आहे. त्याला म्हणलं बोलू नको तर बोल नाही तो. हो चाल बापा, मला तर काही समजून नाही राहिलं काय चालू आहे माझ्या जीवनात. तर राजू, हा फोन वाजून राहिला. कोणाचा होय तर? आला वाटते योगिताचा फोन. ए रिकाम टेकड्या, हो इकडे. फोन नाही घ्या. तिचा फोन असेल तर घ्यायचा नाही. आता सहज बेदम होऊ देते. आता तुला फोन करायची आठवण आली नाही. आता लोक लय टर्रंग टर्रंग करे. आता फोन घेऊ नको तू तिचा. अरे ते टेन्शन घेईन ना स्वीटू, ती टेन्शन घेते बरं. घेऊ दे, काही होत नाही 2 दिवसानं. तिला काय 6 महिन्यापून तर ते लढवत नाही बसवणार. आता पाय कशी येते ती. तू चुप बस आता फक्त. तू जरसा कडक राह, मग ती बाबू जराशी जन्मभर तालावर राहील. नाही तर तुलेच अशीच आळू आळू मारीन ते आयुष्यभर. कुठे गेली योगिता? हबा मा घरी ना आज मी मस्त ते हरभऱ्याची भाजी आणली खुडून. हरभऱ्याची भाजी केली. तिला विचार बरं आणू का? जीवाची बोरगी हाय. मला भाजी केल्या तिचे मोठे बाबा म्हणत पोरी लिहून दे जवळ. आणलं हो. पोरगी जेवते की नाही दे पाय बापा. आणू का विचार बरं तिले जेवते का? जेव ना म्हणा. असं नाही ना खाल्लं पाहिजे. लेकराले साजरं हे राहते. तू बी व गरज आहे काय काय सकाऊन काऊन बोलव तिले तर ती बसेल होती तर मी ऐकलं. मोठ्या बाई, मी का तिची सावतर माय हाव का? सांगा, मी सावतर माय हाव का? मला बोला वाटशील का माधो जीवाच्या पोरीले काही? मला का तिला वाटते का तिनं धंदा करावं आराम करू नये? मी माय हो ना तिची. मला वाटत नाही का मात्रानं आराम करा. पण आता तिला मी अशी बोल नाही तर ती मग तिला समजेन कसं? तिला तिची चूक जाणून द्या लागेल ना. की तिला सा लागेल ना की तुझा घर किती साजरं आहे. तिच्यासाठी तिला असं करायला लागेल ना. अति आपण तिला निरा बाई बाई करून डोक्षार घ्यासान ते ती आपल्या डोक्षावर तर हागली सासरच्या डोक्षावर हात फिरून राहिली. सांगा आता माझी तुटत नाही का? मी तिला मग टच बोलली साजरी. म्हणलं उठ अंग धुई म्हटलं. हालोल्या अंगावर पडत नाहीच म्हटलं. धंदा कसं तसं लय बोलली मी तिले. जाऊ दे मग आता कसं दोजीवायचं आहे तर मन दुखते. काय मा एवढे साजरं लेकराचं किती कौतुक झालं तर काय करावं बहिणीरा. रखमाईलाच बोलली तिले साजरी कोणती तू ने मारून गेली का व जोसना? हो गेली माय. मग 12-1 वाजता गेली. ते काय हो ह्या आली म्हणून आलती भेटीले. तिच्या घरी स्वयंपाक पाण्याची पंचायत पडते ना. पोरची शाळा. पोरगी आणली तिनं संग. शाळा पडते म्हणे आई पोरीची. पाहुण्यानं म्हटलं 2 दिवसात ये. बराबरी आहे ना पाहुण्याचं. पोरीची शाळा पडून आली. त्या माणसाची ड्युटी, घरचा स्वयंपाक पाण्याचं पंचायत पडते ना. गेली मग 12 वाजता ते बाबानं नेऊन घातलं. आली नाहीत अजून. हो का? अशी सद्बुद्धी बाई या योग झाली भेटो माय आणि जाओ. हिच्या पावलानं गेलेलीच बरी आहे. खाऊ काही घरच्या लोक फोन घेऊन नाही आला नाही. सांग बाई. नाही बाय तर तू म्हणशील मोठ्या बाई काय म्हणत, पण तूच कर व माय त्या इनीले फोन. बोलत जाय. थोपून ठेव त्या लोकाईले. काय करतो माय? आपलं नानकट आपल्याला हे घ्यास लागते. आपल्याला माहिती आहे ना आपल्याच पोरीची चुकी आहे. आपल्याला त्याचे पाय धुवून पाणी प्यायचं काम पडलं तरी बी पे. पोरीच्या जीवनाचा संबंध आहे. इले का अक्कल हाय का या पोरीले? हिटगाऊन राह जास्तीची. इले सोपच दिसून राहिलं. माय बाई मोठ्या बाई त्या बाबतीत नशीबच काढलं या कट्टीनं. अहो तिच्या सासऱ्याचा फोन आलता काल संध्याकाळीला येईले. कशी आहे सुनबाई? काळजी तिची. तिच्या तब्येतीकडे लक्ष दे जा. तिले बातच दम लागते. ती बातच थकते ते. आणि तिले मय होते. म्हटलं सांग बाई. बापानं सासऱ्याला सांगा तर सासरा बापाला सांगून राहिला की बापा काळजी घ्या सुनीची. सांग म्हणजे किती साजरे लोक म्हणावते. आपण म्हणावं देईल की बापा पायचा घेजा काळ आमच्या पोरीची. जर तो माणूस फोन करून सांग तिच्या बापाले की काळजी घे जा आमच्या सुनबाईची. आणि हे पोरगी म्हणते की माझा सासरा खराब आहे मला तास देते.
हा काय घ्या चप्पल आणि काढा टिकीनी काढती. हो ना तुला जेठही म्हणत त्यानं लावला शांताराम भाऊले फोन लावला त्यानं टेक. हा मग मी बोलली शांताराम भाऊस असं का. माय काय म्हणत मग ते बाई. वहिनी म्हणत आम्हाला असं वाटलं म्हणत की पहिले काय झालं बा काय झालं बा आम्ही फोन लावत होतो तुम्ही फोनचीच वाट पाहून राहिलं म्हणत. आता वहिनीला असं वाटशील की बेबी बाई करतीन फोन. मग मॅच लावला माय म्हटलं वहिनी म्हटलं पा आमच्या पोरीचं काही चुकलं असेल तर आम्ही म्हटलं बापा त्याच्यावरची तिच्यावरची माफी जशी तिच्या घरच्या लोकांना समजावून सांगा असं तसं. तर त्या जातो म्हणत बाई तर ती मग ते जायलाय त्याची सून जायलाय याची ननदजी माई सून जायलाय म्हणत जाईन म्हणत सांगतो मग समजावून काय झालं काही नाही असं तसं. मी म्हणलं बापा आमच्या पोरीची चूक अशी आम्ही माफी मागतो म्हणलो. आता आपण कायले म्हणा आमच्या पोरीची चूक आहे आपण कायले म्हणावं पहिलेच म्हणलं बापा चूक असेल तर आम्ही माफी माग म्हणलं. आता या परिस्थितीत हे बरोबर आहे काही नाही असं तसं तर काहीतरी म्हणलं माय काय करत आता. असं का हो म्हणा माय आता काय करावं सांगा आता. हा पण ती सासू म्हणते ती जर म्हणते तिच्या पावलानं आली तर चांगलं म्हणते. आता तिच्या सासूचंही बरोबर आहे तसं म्हण सांगतो. हा ती सासू म्हणते आम्ही घ्यायला येत नाही ती तिच्या पावलानं आली पाहिजे. आता काय बाई आपण तुला पैशाचाच पडलो माय मी तर आताही नेऊन घालतो माया काट्टीले. पण तिचे सासू म्हणते नाही ती तिच्या पावलानं पाहिजे. आपण जर तिला न्याय गेलं तर ती अशीच करीन डबल तेच बरोबर आहे.